तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत कुठे? तवा या गावात कशाला जाणार आहोत? तिथे मी एक दिवस मावशीकडे पाहुणे गेलता ना, तेव्हा येताना हे बघितले मी पाट की नदी छोटीशीच आहे, पाटाचं पाणी नसेल वाटतं, नदी असेल। तर तिथं जाणार आहोत आपण आणि थोड्या झाडाझुडपात सारखी वाहते ना ती नदी, त्याच्यामुळे जाणार आहे मी तिकडे। चालत जायला मज्जा खूप येते, पण काय यार गरमी होते ना, अजूनपर्यंत काही पाऊस पडत नाही। पावसाळ्याचे तर दिवस आलेले आहेत, पण पाऊस पडायचं नावच घेत नाही। जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत जवळच फिरायला जावं लागेल। लांबचा प्रवास गाठायला ना चालत जायला गरमी जाम होते ना, त्याच्यामुळे जाता येत नाही। बघा मित्रांनो, कुठं पोहोचलं आपण? टोल नाक्यावर, चारोटी टोल प्लाझा। तर बघा मित्रांनो, मी टोल नाका पार केलेला आहे। चालत किती लांब आलेला आहे, 100-200 मीटर। अजून आपल्याला बरंच चालावं लागेल, 1-2 किलोमीटर तरी चालावं लागेल। शाळेतली पोरं आलेले आहेत, बरं विचारू कुठे चालले रे? शाळेत चालले? कितवीला आहे तुम्ही? 7वीला। ए हो बारक्या, दुसरीला। साला काय आज चालू झाली? काल सुट्टी होती काय? चला ठीक आहे, जात मजा करा। बघितले शाळेतली पोरं यार, त्यांना बघून मला जावं असं वाटलंय। मी 2-3 दिवस ब्लॉग बनवलं नाही, त्याचे कारण एक सांगतो। मला असा विचार आलता की आता ब्लॉग बनवायचं सोडून देतो, काही अडचणी आलत्या त्याच्यामुळे। पण एक गोष्ट आठवली आपली एका मोठ्या युट्यूबरची, की सुरुवात तर सांगते कोण पण करू शकतो, जो शेवटपर्यंत टिकू राहतो तोच यशस्वी होतो। तर ही गोष्ट मला खूप आवडली एक, त्याच्यामुळे परत सुरुवात केली आहे मी 2-3 दिवसानंतर। करवंद खायला आलो डोंगरात, जसं आतमध्ये चाललं तसं काही ना काही खायला भेटायला लागले। हे बघा कोंबलेले आहेत, चांगली बघू, चांगलीवाली। हे भेटली आपल्याला चांगली, हे बघा दिसतंय का? नुसता जीवनाचा कंटाळा आलाय बाबा, काय करू काय समजे ना, त्याच्यामुळे इकडे आलोय जंगलात मी फिरायला। हे बघा कुठे पोहोचलेले आहो आपण, पाटाजवळ, एका पाटाजवळ, आणि त्याचे पण पाणी आटलेलं आहे। पाटाचं पाणी बंद केलेलं आहे वाटतं। आता आपण इकडे थोडं आराम करायला लागेल, इकडे पाटातच बसू। डोंगरीला जायचंय, पण नुसतं तिकडे झाडं झुडपं आहेत, काटेरी झाडे झुडपं आहेत, जायचं कॅन्सल। आपल्याला नदीवर जावं लागेल, नदीवर पोहायचंय आपल्याला। काय रे, कुठे चालले? हा बघा आला जवळ। काय रे चाटते, वासाला वाटते ना खाऊचा? चला जावा। बस झाला, येता का माझ्या घरी? येता माझ्या सोबत? येता जा। अरे या रे बाबा। तर मित्रांनो, चला जाऊया आता आपण कुठं? नदीवर, कारण पाटात आलेलं पण पाटाचं पाणीच नाही मिळत, तर आता आपल्याला जावं लागेल नदीवर। हे बघा आपण कुठे आलेलो आहे, एका झोपडपट्टी जवळ। हे बघा माझ्या पाठी, इथं आपण आता थोडा वेळ आराम करणार आहोत। इथं झोका पण आहे, वा भारी जागा आहे रे। या जागेचा मालक आला ना, जरा लय मारेल आपल्याला। थोडा आराम करूया, नंतर भेटू। इथे यायचं होतं आपल्याला आणि आपण पोहोचलो। हे बघा सुंदर नजारा। तर चला जाऊया। हो नदी दाखवली तुम्हाला, आता नदीत पोहतो कसं ते दाखवतो। पोहायला ना मित्रांनो लय मजा येणार आहे। बघा पाणी कसं जातं, छोटासा बघा झरणासारखा आहे, वॉटरफॉल। तहान खूप लागले, त्याच्यामुळे बॉटल भरू पाण्याची। अरे चष्मा राहिला आपला, चष्मा शिवाय मजा येणार नाही।
अरे यार चष्मा तुटला यार. नो टेन्शन. लाव रे चष्मा. ला 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 ला. बाबा पांढरा शुभ्र दगड भेटला. झरणा बघा, झरणा किती छान आहे. चष्मा घडी घडी पडतो. ला 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 ला. ढग किती पांढरे शुभ्र दिसायला लागलेत. ढग ढग कसे फोटोग्राफर. हे बघा आपला पतंजली, रामदेव पतंजली बाबाचा बिस्किट. बिस्किट खाऊया. एक खजरीचे झाड दिसलेलं आहे. खजरं खायला जाऊ आता. कसं जायचा, कसं जायचं. 3-4 फूट तर अंतरावर आहे. चला बरं ट्राय मारू. पोचलो रे. खजरीचं झाड. चला हत्यारे घेऊ. 2 दगडांनी पाडता येतात का नाही. हा लागला लागला. हे बघा बिना चपलाचा आलाय ना. पायाला चटके बसायला लागलेत. पायाला चटके बसायला लागलेत. गाडीचा टायर फुटलाय. गावातील पोरे आलेले आहेत पोवायला. त्यांच्या जवळ बरं जाऊन बघू, विचारू व्हिडिओ काढतात का माझ्यासोबत. जायचं बघू व्हिडिओ काढून देतात का नाही. बघ कसे पोवायला लागले, उड्या मारायला लागलेत. हे बघा इथं यायचं एवढे खोल पाण्यात चाललेत. मस्ती करायला लागलेत. लय मज्जा आहे रे यांची. लय मज्जा आहे रे. मला पण जावं लागेल. तर बघितलं मित्रांनो कशी मजा करतात. 4-5 जण असं सोबत आले की मजाच येते यार. पण मी तर एकटाच आलेला आहे. माझ्यासोबत कोण आलेलं नाही. एक दिवस हे नक्की येईल की माझ्यासोबत प्रत्येक ब्लॉग मध्ये माझे मित्र असतील. आणि तो दिवस लवकरच येईल. तर मित्रांनो आपली झालेली आहे आंघोळ. आणि हे बघा आपली तयारी केली सगळी. आपले कपडे वगैरे घातले. तुम्ही बघितलंच असेल मी कशा प्रकारे पोहत होता ते. आणि इथं मला मित्र पण गावचे भेटलेले, हे समोरचे गावातले. आणि आता घरचा रस्ता पकडूया आपण. दुपार पण लई झालेली आहे. चला खूप म्हणजे खूप मजा आली. अजून मित्र सोबत राहिले असते माझ्या तर अजून मजा आली असते. काय नाही, काय हरकत नाही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी फक्त एवढंच. पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय जवाहर, टाटा.